काल जेव्हा माझ्या युक्तिवादाचा आज ॲक्च्युली शेवटचा दिवस होता। आज आम्ही त्याचे जे माननीय सर्वोच्च न्यायालय, माननीय उच्च न्यायालयांचे जे दाखले असतात ते माननीय कोर्टासमोर सादर केले। त्याच्या आधी हा सगळा खटला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मेहबूब मुजावर हे जे तेव्हाचे ATS युनिटमध्ये कार्यरत असलेले अधिकारी होते आणि त्यांना काही कारणास्तव, काही अज्ञान कारणास्तव ATS युनिटपासून लांब केलं गेलं व त्यांना सोलापूरमध्ये एका खोट्या आर्म्स ॲक्टच्या केसमध्ये अडकवून त्यांना व्हिक्टिमाइज करण्यात आलं। त्याच्या मागची पार्श्वभूमी आम्ही न्यायालयाला सांगितली, कारण ATS युनिटमध्ये कोण कोण काम करत होते याच्या आमच्या सर तपासणीमध्ये प्रॉसिक्युशनच्या आणि सरकार पक्षाच्या आणि आमच्या म्हणजे बचाव पक्षाच्या उलट तपासणीमध्ये जी काही तथ्य समोर आलेली होती त्याच्यामध्ये ह्या सगळ्या खटल्याचे किंवा ह्या सगळ्या तपासाचे जे प्रमुख तपासी अधिकारी होते मोहन कुलकर्णी यांनी त्यांच्या प्राथमिक उलट तपासणी जी मी घेतलेली होती की तुमच्या युनिटमध्ये किंवा तुमच्या ATSच्या टीममध्ये मालेगाव 2008चा जो तपास चालू होता त्याच्यामध्ये मेहबूब मुजावर या नावाचे अधिकारी काम करत होते, तर त्यांनी हे धादांत नाकारलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की मेहबूब मुजावर नावाचे कोणतेही अधिकारी आमच्याबरोबर काम करत नव्हते। पण त्याच्या आधी त्यांना माहीत नव्हतं की आम्ही राजेंद्र घुले जे PI होते ATSमध्ये कार्यरत, जे आपल्याला माहिती असेल की एका मोठ्या कंपनीचं चार्टर्ड फ्लाईट घेऊन 7 लोकांचं चार्टर्ड फ्लाईट घेऊन त्यांना मुंबईहून भोपाळला पाठवलेलं होतं, काही आरोपींना आणायला 2 आरोपींना आणायला पाठवलेलं होतं। कोणता तपासी अधिकारी किंवा कोणती तपास यंत्रणा मुंबई पोलिसांची किंवा महाराष्ट्र पोलिसांची किंवा कोणत्याही पोलिसांची कोणत्याही प्रकारची माहिती न घेता चार्टर्ड फ्लाईटनी एखाद्या आरोपींना आणायला जातो याबद्दल जी काय माहिती त्यांनी दिली त्याच्या व्यतिरिक्त राजेंद्र घुलेंनी अशी देखील आम्हाला उलट तपासणीमध्ये कबुली दिलेली होती की मेहबूब मुजावर हे त्यांच्या ATSच्या टीमचे भाग होते। आता याच्यामुळे मोहन कुलकर्णी जे बोलले ते खोटं बोलले हे निदर्शनास आल्यानंतर आम्ही अजून सखोल त्याच्यामध्ये उलट तपास केल्यानंतर मोहन कुलकर्णींनी कबुली दिली की हो, मेहबूब मुजावर हे ATSच्या युनिटमध्ये काम करत होते व त्यांना जबाबदारी दिलेली होती। आता ज्या अर्थी ते काम करत होते तर मग घाबरायचं किंवा ते लपवायचं काय कारण आहे याच्या आम्ही अजून खोलामध्ये गेलो। आम्ही श्री मेहबूब मुजावर यांना संपर्क केला व त्यांनी आम्हाला काही दस्तऐवज पाठवले जे बघून आम्ही स्वतः अचंबित झालो आणि त्याच्यानंतर जे आम्ही बोललो त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की तेव्हाचे जे अतिरिक्त पोलीस आयुक्त होते ATSमध्ये कार्यरत श्री परमबीर सिंग यांनी त्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये बोलवून समोर बसवून तोंडी आदेश दिलेले होते की त्यांनी नागपूरला जावं आणि नागपूरवरनं परमपूजनीय सरसंघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉक्टर मोहनजी भागवत यांना त्यांनी उचलून मुंबईला घेऊन यावं। आता हे कशासाठी घेऊन यावं, का घेऊन यावं याच्याबद्दल कोणतीही शहानिशा झालेली नाही, पण ज्या अर्थी त्यांनी असा तोंडी आदेश दिला त्या अर्थी मेहबूब मुजावरांना तो अवैध वाटला। त्यांनी सांगितलं की तो आदेश हा पूर्णपणे अवैध होता आणि त्यांनी जो शब्द वापरलेला आहे तो भयानक होता। आता या भयानक शब्दाच्या मागे काय तथ्य आहेत हे मुजावर साहेब सांगू शकतील, पण हे त्यांनी त्यांच्या 313चं जे स्टेटमेंट जे न्यायालय रेकॉर्ड करतं त्या आरोपींचं, तर मेहबूब मुजावरांनी सोलापूरच्या न्यायालयामध्ये जे 313 कलमाअंतर्गत क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या जे स्टेटमेंट दिलं होतं ते मी फक्त आपल्याला सांगतोय। त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की मी ATS येथे नेमणुकीस होतो, मला गोपनीयरित्या आदेश दिला होता की सरसंघचालक मोहन भागवत यांना पकडून आणण्याविषयी तोंडी आदेश दिला होता, तो अवैध असल्याने व भयानक असल्याने मी त्याची कारवाई केली नाही। सदरचा प्रकार दाबण्यासाठी माझ्यावर खोटी केलेली आहे। म्हणजे त्यांच्यावर फक्त त्यांना इकडनं पाठवलं नाही, त्यांना ATSमधनं काढलं नाही, तर त्यांच्यावर त्यांनी बोलू नये, दबाव यावा म्हणून त्याच्यावर खोटं हे खटला देखील दाखल करण्यात आला। त्याचबरोबर मी आपल्या माध्यमातून अजून एक सांगू इच्छितो की सदर अधिकाऱ्यांनी आपल्याला जर आठवत असेल तर रिपब्लिक TVला एक इंटरव्ह्यू दिलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी कथन केलेलं होतं की या खटल्यामध्ये रामजी कलसंगरा आणि संदीप डांगे ही जे 2 वॉन्टेड अक्यूज म्हणून दाखवलेले आहेत त्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे की
in the interest of justice, and as this case is having its effect on important national issues in relation to the cases involving Sandeep Dange and Ramji Kalsangra, who are in fact no more but are shown alive in Malegaon bomb blast cases by police officers of higher rank, and also Colonel Purohit, Pradnya Sadhvi, and also involving the issue of explosive RDX, it is necessary to see that this case lost against me is disposed of at the earliest without possible delay. म्हणजे मेहबूब मुजावरांची ह्या खटल्यामध्ये इथे येऊन साक्ष न देण्यासाठी पूर्ण व्यवस्था ही तेव्हाचे जे कोण ATS ऑफिसर असतील त्यांनी करून ठेवलेली होती. आणि ज्या अर्थी ATS मध्ये तपासी अधिकारी म्हणून त्यांच्याकडे जो काही तपास दिलेला असेल, मेहबूब मुजावर पण कार्यरत होते, ज्या अर्थी त्यांची तपासणी किंवा त्यांना विटनेस म्हणून NIA किंवा ATSनी ह्या खटल्यामध्ये सादर केलेलं नाही, त्यांची जबानी रेकॉर्ड करून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही, त्या अर्थी मेहबूब मुजावर जे सांगतायत त्याच्यामध्ये तथ्य आहे असं आपल्याला मानता येईल. आणि त्यामुळे हा जो आदेश त्यांना दिलेला होता परमबीर सिंगांनी, त्यांच्या वरिष्ठांनी, तो त्यांनी का पाळला नाही आणि तो भयानक का होता याच्याबद्दल अजून सखोल चौकशी व्हावी असं आम्हाला वाटतं. मेहबूब मुजावर यांचा जबाब जो काही कोर्टासमोर होणं आवश्यक आहे तो आतापर्यंत झालेला नव्हता का, आणि आता तुम्ही जो काही संदर्भ कोर्टामध्ये उपस्थित केला त्यावरून मुजावर जे आहे ते कोर्टामध्ये येऊ शकतील का? हे बघा, आता जो फायनल आर्ग्युमेंटची स्टेज असते, प्रत्येक खटल्याचे काही घटक असतात आणि आता फायनल आर्ग्युमेंट झालेली आहे. आता फायनल आर्ग्युमेंट नंतर परत एव्हिडन्स ओपन करता येत नाही सर्वसामान्यपणे, आणि त्याच्यामध्ये मेहबूब मुजावरांनी जे काय सांगितलेलं आहे ते आत्तापर्यंत ज्या साक्षीदारांनी सांगितले त्याची पुष्टी होते, लक्षात घ्या. कारण आत्तापर्यंत बऱ्याचशा साक्षीदारांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की त्यांच्यावर आतोनात अत्याचार केले गेले, त्यांना 4-4, 5-5 दिवस कस्टडीमध्ये ठेवण्यात आलं. आपल्याकडे माहिती आहे की दिलीप पाटीदार नावाचे खूप महत्त्वाचे साक्षीदार ज्यांना सस्पेक्ट म्हणून अटक न करता अवैधरित्या ॲबडक्ट करून त्यांना मध्य प्रदेशवरून मुंबईमध्ये आणण्यात आलं आणि त्याच्यानंतर तो माणूस कधीच सापडला नाही. CBIनी राजन घुले या अधिकाऱ्यावर ATSच्या मध्य प्रदेशमध्ये खटला दाखल केला आणि त्याच्यामध्ये रिट पिटिशन झालं. पण महाराष्ट्राचं तेव्हाचं जे सरकार होतं, तेव्हा जे सरकार होतं, ज्या पक्षाचं होतं, त्यांनी खटला दाखल करण्यासाठी, खटला चालवण्यासाठी सँक्शन म्हणजे जी पूर्व परवानगी लागते ती दिली नाही, म्हणून या अधिकाऱ्यांवर ATSच्या खटला चालला नाही. नाही तर CBIनी पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेला होता की दिलीप पाटीदारची लास्ट सीन थिअरीप्रमाणे हत्या झालेली आहे आणि त्याच्यामध्ये दिलीप पाटीदार हे साक्षीदार म्हणून त्यांनी उचलून आणले आणि कस्टडीमध्ये त्यांची मृत्यू झाली, असं खूप गंभीर प्रकारचा संशय हा CBIला देखील होता. काय म्हणलात? आज माझा युक्तिवाद, आम्ही आरोपी क्रमांक 10 साठी होतो, आमचा युक्तिवाद संपलेला आहे. पुढच्या तारखेला 1 तारखेला आमचे अजून एक वकील बंधू आहेत, त्यांचं 1च दिवस आर्ग्युमेंट चालणार आहे आणि मग त्याच्यानंतर माननीय न्यायालयाला काही चर्चा वकिलांबरोबर, सरकारी पक्षाबरोबर, आमच्याबरोबर जे काही आम्ही कायद्याचे हवाले दिलेले असतात, उच्च न्यायालयाचे, सर्वोच्च न्यायालयाचे, त्याच्याबद्दल काही प्राथमिक चर्चा करायची असते आणि त्याच्यानंतर सदर खटल्याचं न्यायनिवाडा म्हणजे त्याचं जजमेंट लिहिण्याची प्रक्रिया माननीय न्यायालय सुरू करेल. बोला सर. सर बोला. प्रशांत सर. हॅलो हॅलो. ठीक आहे, मी थांबा. हां विचारा सर, विचारा म्हटलं. प्रश्न आहे की आता हा जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला आहे या मागचा उद्देश काय, म्हणजे की हे पूर्ण प्रकरण जे आहे ते म्हणजे हिंदू आतंकवाद, हिंदू दहशतवाद अशा प्रकारचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शब्दप्रयोग, आरोप सुद्धा सुनावणी दरम्यान समोर आले होते. काय नेमकं तुम्हाला याच्यात प्रूव्ह करायचं आहे? याच्यामध्ये आम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे पेक्षा काय सत्य आहे आणि आम्ही काय सत्य समोर मांडलेलं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंतचं लक्षात घ्या,
साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, पूर्ण चेतनानंद गिरी त्यांचं नाव आहे, आणि त्यांना धडधाकट व्यक्तीला ATS उचलून आणतं किंवा बोलवून घेतं, त्यांना अवैध कस्टडीमध्ये ठेवतं. त्या कस्टडीमध्ये असताना त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवलं जातं आणि धडधाकट व्यक्ती जी आत जाते ती व्हीलचेअरवर बाहेर येते आणि त्यांना कुणीच काही प्रश्न विचारत नाही. मला वाटतं ही आपल्याकडे असलेली फार मोठी शोकांतिका आहे बागजी. असा एकही या खटल्यामधला आरोपी नाही ज्याला गिरणीच्या पट्ट्याने बडवण्यात आलेलं नाही, ज्याला बर्फाच्या लादीवर ठेवून त्याच्या अंगावर मरेपर्यंत मारण्यात आलेलं नाही. त्याच्यामध्ये रामजी कलसंग्रा, संदीप डांगे, दिलीप पाटीदार यांचे जीव गेले. बऱ्याचशा साक्षीदारांनी आपल्याला माहिती आहे या खटल्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला पण या खटल्यामध्ये खोट्या पद्धतीने आम्ही गोवू, या भीतीने त्यांच्याकडनं स्टेटमेंट्स घेण्यात आली. असे बरेच आहेत. फक्त तेवढंच नाही, सर्व्हिंग आर्मी ऑफिसर्सना पण त्यांनी मारलं, इतकी यांची मजल गेली. तर हे सगळं जे करत होते हे एक आणि एकच उद्देश होते की देशामध्ये फक्त एक समुदाय विशिष्ट टेररिझम किंवा आतंकवाद स्वरूपाच्या कारवाया करतो याला कुठेतरी तडा जावा आणि कुठेतरी हिंदू आतंकवाद हे नॅरेटिव्ह समोर यावं आणि ते सिद्ध करावं. या एकमेव हेतूने तेव्हाच्या सरकारमधले जे अव्वल अधिकारी होते व नेते मंडळी होते त्यांनी, आणि आपल्याला सगळ्यांना नावं माहिती आहेत की कोण नेते मंडळी होती, त्यांनी सगळ्यांनी मिळून हा घाट घातला, हे षडयंत्र रचलं. त्याचे साक्षीदार आहेत केंद्रीय गृह मंत्रालयाचे जे तेव्हाचे अंडर सेक्रेटरी होते RVS मणी साहेब. त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये याची पूर्ण लेखणी केलेली आहे, याचे हवाले दिलेले आहेत की तेव्हा कोण कोण होतं, कोणते कोणते अधिकारी होते. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर एकमेव उद्देशाने की भारतातला जो प्रमुख हिंदू समाज आहे, जो सनातन समाज आहे, त्या सगळ्याला गालबोट लागावं आणि कुठेतरी हिंदू टेरर किंवा भगवा आतंकवाद ही संज्ञा समोर आणून ती सिद्ध करावी किंवा करण्यात यावी आणि ती बिंबवावी देशामधल्या सगळ्या नागरिकांवर. आणि देशामधलं जे सेक्युलर फॅब्रिक आहे ते कुठेतरी डिस्टर्ब व्हावं आणि मुस्लिम अपीजमेंट व्हावं, या दृष्टिकोनातून दाखल केलेला हा खोटा खटला होता, ज्याला आत्तापर्यंत सगळ्या साक्षीदारांनी तडा दिलेला आहे. आपल्याकडे एक म्हण आहे की सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता, त्याची ही नांदी आहे. आणि थोड्या दिवसांनी देखील आपल्याला कळेल की याच्यामध्ये काय समोर याचे पडसाद उमटतात. सर कल एक यहाँ पे जो अदालत है उसके सामने कुछ ये बताया था कि RSS प्रमुख मोहनजी भागवत को यहाँ पे एक पुलिस ऑफिसर को आदेश दिया था कि उनकी तफ्तीश करने के लिए लाया जाए. क्या था वो और आपने जो अदालत है उनको क्या बताया? जब मालेगांव 2008 के बम विस्फोट का इन्वेस्टिगेशन चल रहा था, जब उसकी तफ्तीश चल रही थी, तो तब ATS में एक अधिकारी कार्यरत थे जिनका नाम था महबूब मुजावर. उन महबूब मुजावर साहब को ATS से दूर रखा गया क्योंकि उनको जो आदेश दिया गया था, जो अवैध आदेश दिया गया था, उन्होंने उसको मानने के लिए मना कर दिया था. इसके चलते उन पर एक झूठा मुकदमा भी दायर किया गया सोलापुर के न्यायालय में. और उन जो अधिकारी थे महबूब मुजावर, उनको अवैध तरीके से आदेश दिया गया था. श्री परमबीर सिंह इन्होंने दिया था, ऐसा महबूब मुजावर साहब का कहना है, जो उन्होंने लिखित में सोलापुर के न्यायालय में उनके जो 313 सेक्शन का CRPC का स्टेटमेंट होता है उसमें लिखित में दिया है कि उनको एक अवैध आदेश दिया गया था जो बहुत ही भयानक था कि आप नागपुर जाएं और नागपुर से आप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के जो सरसंघ चालक हैं परम पूजनीय डॉक्टर मोहन जी भागवत, उनको आप वहाँ से उठाकर लेके आए. जो कि महबूब मुजावर साहब को ये लगा कि ये आदेश बहुत ही भयंकर तरीके का है, भयानक है और अवैध है, उन्होंने उसको मानने से इनकार कर दिया. और जो कि ATS के अधिकारी थे महबूब मुजावर, उनको इस मुकदमे में गवाह के तौर पर हाजिर करना आवश्यक था, लेकिन उनको पूर्व नियोजित तौर से दूर रखा गया. ठीक है. इसके चलते महबूब मुजावर साहब से जब हमने बात की तो उन्होंने ये सारे तथ्य हमको बताए. उन्होंने उनके जो भी डॉक्यूमेंट्स थे जो उन्होंने माननीय न्यायालय में सादर किए हैं, ये दावा किया है इस बात का, तो वो डॉक्यूमेंट्स हमको भेजे और आज हमने वो डॉक्यूमेंट्स भी माननीय न्यायालय के सामने रख दिए हैं. जिसके चलते हमारी जो बात थी कि महबूब मुजावर ATS के अधिकारी थे और इसमें उनको गवाह के तौर पर नहीं लाया गया, जो यहाँ के चीफ इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर थे
मोहन कुलकर्णी, उन्होंने झूठ गवाही दी थी कि महबूब मुजावर एटीएस का भाग नहीं थे, ठीक है, वो भी उनके मुंह के बल गिरे हैं। उसके चलते उनके जो साथ वाले अधिकारी थे राजन गुले, इन्होंने भी कहा है कि महबूब मुजावर ये हमारे साथ एटीएस में कार्यरत थे। इसके चलते कहीं ना कहीं एटीएस ने झूठ गवाही दी है, एटीएस के अधिकारियों ने झूठ गवाही दी है, ये सिद्ध होता है। और क्यों फिर महबूब मुजावर साहब को सामने नहीं लाया गया, इस संभ्रम को साथ में रखते हुए जो बचाव पक्ष का कहना है कि ये सारा मामला एक ढकोसला है, एक झूठ है, हिंदू आतंकवाद का एक भूत सामने लाकर ये कैसे सच है इसको सिद्ध करने का जो अवैध तरीका अपनाया था एटीएस ने और उनके उस समय के राजनीतिक आंकड़ों ने, ठीक है, उसको कहीं ना कहीं यहाँ पर चोट पहुंची है और वो झूठा सिद्ध हो रहा है। अभी ये मामला लगभग 15 साल हो गए चालू है, कब तक उसका रिजल्ट? अब हमारा जो युक्तिवाद था, हमारा जो फाइनल आर्गुमेंट था, वो तो पूरा हो चुका है। 1 तारीख को और 2 तारीख को हमारे और एक बचाव पक्ष के बंधु हैं, वकील बंधु, वे अपना पक्ष सामने रखेंगे। उसके बाद माननीय न्यायालय कुछ जो हमने वैदिक हवाले होते हैं, जो प्रेसिडेंट होते हैं माननीय उच्च न्यायालय के, सर्वोच्च न्यायालय के, वो हमारे साथ कुछ चर्चा करेंगे। उनको अगर कुछ डाउट्स होंगे तो वो हमसे पूछेंगे, हम उस पर चर्चा करेंगे। उसके बाद माननीय न्यायालय अपना निर्णय देने के लिए या लिखने के लिए शुरुआत करेगा। वो एग्जैक्ट कब होगा वो तो नहीं बता सकते, लेकिन इसके बाद फाइनल स्टेज सीधा जजमेंट राइटिंग की है और जजमेंट माननीय न्यायालय इन ड्यू कोर्स ऑफ टाइम दे देगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।